तुम्ही सांगा आदेश इथं काय करायचं सांगा. काहीच करू नका, मी करतो बाबा आता गंमत पहा. हे भाऊ अति झालं ना. प्रत्येक वेळेस काय नाही का तुमच्यावर येतो प्रत्येक वेळेस घेणं देणं काही तथ्य नसतं. आता या कथित कॉल रेकॉर्डिंगमुळे मंत्री गिरीश महाजन यांची चांगलीच कोंडी होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या क्लिपमध्ये एकनाथ खडसे आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापर झाल्याचा दावा केला जातोय. या कथित संभाषणामुळे भाजपतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या प्रकरणावरून गिरीश महाजन यांच्या निशाण्यावर पुन्हा एकदा खडसे कुटुंब असल्याची चर्चा रंगली आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आल्याचं ऐकायला मिळतंय. खडसे भाजपवर टीका करतात. मग त्यांच्या सुनेला मंत्रीपद का? आपण रक्षा खडसे यांना मंत्री करून ठेवलंय, मग त्यांना मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. पुढे अर्वाच्य भाषा वापरल्याचा दावा या क्लिप बाबत केला जातोय. खडसे हा नेहमीच त्याची मुलगी असेल तो असेल बोलत राहतो आणि रक्षा खडसेला आपण मंत्री करून ठेवलेला आहे. मंत्री हिला काढलं पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. तो उठल्या सुटल्या घाणेरडा काही आरोप करतो दरवेळेस. तो काहीतरी निर्णय करावा लागेल असं. आणि रक्षा खडसे मंत्रिमंडळात एका घरात राहतात, एकमेकांना मदत करतात. हे कसं सहन करायचं आपण? बरोबर आहे. तुम्ही सांगा आदेश इथं काय करायचं सांगा. काहीच करू नका, मी करतो बाबा आता गंमत पहा. हे भाऊ अति झालं ना. प्रत्येक वेळेस काय नाही का तुमच्यावर येतो प्रत्येक वेळेस घेणं देणं काही तथ्य नसतं. हे भाऊ काहीतरी आपण आक्रमक भूमिका घेतली पाहिजे आणि पार्टीला पण सांगितलं पाहिजे हे चालणार नाही, दुहेरी भूमिका चालणार नाही. एक तर मग रक्षाचा राजीनामा घ्या, आम्हाला हे फालतूपणा चालणार नाही. बरोबर. मग काहीतरी भूमिका घ्यावी लागेल ना भाऊ. कसं काय झालं असं एका घरामध्ये, ती पण एका घरात त्याची खडसेची मुलगी पण. ही कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या प्रकरणामुळे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन हे देखील राजकीय अडचणीत सापडण्याची शक्यता व्यक्त केली जाते. याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.